तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आज आलेलो आहोत नंदुरबार येथे काठी यात्रा अनुभवण्यासाठी. हे काठी हे गाव नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. तेथील काठी परंपरा मागील 700 वर्ष पूर्वीपासून नियमित चालू आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही काठी यात्रा बघण्यासाठी भरपूर गर्दी जमलेली आहे इथं. आणि हे बघा माझ्या संग आपला भाऊ सूरज भाऊ, महेश भाऊ, आणि ते समोर आपले सूरज भाऊ आणि महेश भाऊ, तो पण सूरज आणि महेश भाऊ. आणि एक जण आमचा गाडीत झोपलेला आहे, काय नाव त्यांचं, सागर भाऊ. ते पण थोड्या वेळाने येतील इकडं. आणि इथं बघा प्रचंड अशी गर्दी जमलेली आहे. गाड्या चालूच आहे तसं आणि अंदर जाऊन आपण बघू आता कसं काय वातावरण असते ते. तर मित्रांनो, पोलीस प्रोटेक्शन इथं आहे आणि आपण आलेलो आहोत जवळपास 700 ते 800 मीटर ट्रॅव्हल करून, पैदल चालून. आणि सुरुवातीलाच इथं मोरके दिसत आहेत, जे वेगवेगळे वेषांतर करून आलेले आहेत. हे पहा समोर आपल्या, बघू शकता तुम्ही. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य हे पहा इथं सुरू पण झालेलं आहे. राजवाडी होळी काठीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बॅनरबाजी पण फार जोरात झालेली आहे, हे बघा, बघू शकता. आणि बॅन बाजा पण वाजत आहे, हे बघा. मित्रांनो, आम्ही आलो होतो इथं काठी गावातील होळीची यात्रा या ठिकाणी. आणि इथे भरपूर माहोल दिसत आहे, भरपूर गर्दी दिसत आहे. आणि वेगवेगळ्या भिन्न जातीचे आदिवासी त्यांचे वेगवेगळे पोशाख आणि नृत्य करत आहेत. बॅनबाजाच्या क्षेत्रामध्ये नृत्य करत आहेत. आणि त्यांचे जे भिल्लांचे जे कोयत्याचे हत्यार आहेत त्यांची पण पूजा करत आहेत. आणि त्यांना हे करत आहेत, लहरावत आहेत खूप दिवसानंतर. चालून टाकून इथे बनलेले आहोत आम्ही आटापडव खाण्यासाठी. भेटता आटापडव आल्यानंतर. तर मित्रांनो, या अंधारात खायला एकदम टाकीमधला अंधार आहे. थोडी मजा घेताना एक मोरक्या, जो की पोलीसवाल्यांना पैसे मागत होता. ही जी होळी पेटण्याची जागा आहे, आणि ही होळी पेटण्याच्या जागी हे स्वतः यांनी हाताने खोदून काढत आहे तिथे. आणि त्याच्यामध्ये परत लाकडं वगैरे टाकून होळी पेटवण्यात येत आहे. पूर्ण रात्रभर वेगवेगळ्या गावचे मोरके जमा होऊन सकाळी होळी पेटून त्याच्याभोवती नृत्य सादर करत आहेत. होळी बघितल्यानंतर आम्ही नंतर बघितले थोडे नृत्य व बाजारातील काही दुकाने. इथं बोलण्याचं चालू आहे. इथं लेडीज एम्पोरियमचे थोडे सामान आहेत. आणि हे थोडे प्रसाद वगैरे घेण्यासाठी इथं थांबलो होतो आम्ही.